त्यामुळे मी पंचगंगा नदीवर गेलो आणि तिथून मी उडी मारली होती. नमस्कार. आज आपण इचलकरंजी मधील आपले महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापक अधिकारी संजय कांबळे साहेब आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. या युवा संवादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. काही आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्यावीत अशी आमची इच्छा आहे. नमस्कार. आज या ठिकाणी पंचगंगा घाटावर माझी सेवानिवृत्ती झाल्याबद्दल तुम्ही या ठिकाणी बोलवून या ठिकाणी सत्कार केलात, त्याबद्दल मी इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनच्या वतीनं तुमचं या ठिकाणी सर्व तुमच्या टीमचं प्रथम मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. सर, तुमच्या आपत्ती व्यवस्थेमध्ये आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये पहिला अनुभव कोणता? तर मी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये मी जवळजवळ 88ला या ठिकाणी नोकरीला लागलो, महापालिकेला लागलो. त्यावेळेला 2005 हा सर्वात मोठा पूर होता. त्यावेळेला इचलकरंजी महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची साधन सामग्री अशी नव्हती किंवा एवढा मोठा महापूर येईल असं कधी स्वप्नात देखील नव्हतं. पण जो महापूर आल्यानंतर त्यात जे काही शिकायला मिळालं आणि त्यातूनच जे काही नागरिकांना बाहेर काढल्यापासून जे करण्याची जे आम्हाला उमेद मिळाली, ते तिथून ते आज अखेर अशी त्यात आवड निर्माण झाली की इचलकरंजी शहरातला कोणताही नागरिक असो अशा आपत्तीमध्ये जर अडकला तर आम्ही 100% रात्री दिवसात रात्र करून असू दे जेव्हा ती कुठली जीविका निघून देणार नाही हे आम्ही खबरदारी आजपर्यंत घेतलेली आहे. पुरामध्ये पाण्याची मोजमाप ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस पाण्याची मोजमाप कशी घेता आणि पूर येण्याची शक्यता आणि पूर येण्यापूर्वी तुम्ही तयारी कशी करता? पूर येण्यापूर्वी 1 महिना अगोदर मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण आमची जी साधन सामग्री आहे ती पूर्ण आम्ही सज्ज ठेवतो किंवा चालू स्थितीत ठेवतो की बाबा जेणेकरून पूर येण्यापूर्वी जे आपल्याला जे यांत्रिक बोट असेल, ते इंजिन असेल, लाईफ जॅकेट असतील, वूड कटर असतील, ते ज्या काही साधन सामग्री आपल्याकडे ज्या आहेत त्या पुरामध्ये लागणाऱ्या सरा त्या 1 महिना आम्ही जे अपडेट करून ठेवलेले आहेत. कारण पूर आल्यानंतर करण्याअगोदर त्याची पूर्व तयारी किंवा म्हणून आम्ही ते अपडेट ठेवलेले आहेत. पूर आल्यानंतर आजूबाजूचे परिसरातले जे गाव आहेत, जे दुकान आहेत, कशा पद्धतीत ते त्यांना सक्रिय करता, सतर्क करता तुमच्या अनुभवात? तर ज्या वेळेला पूर परिस्थिती चालू होती त्यावेळेला आपला जो इशारा पातळी जी आहे ती 68 फुटावर आहे आणि 71 फुटावर जी आहे ती धोका पातळी आहे. पण 68 फुटावर येण्याआधी आपल्याला जो पंचगंगेचा लहान जो पूल आहे तो आम्ही जवळजवळ 55 फुटावर पाणी पातळी वाढल्यानंतर आम्ही तो वाहतुकीसाठी बंद करतो. कारण कोणताही प्रकार बंद करतो, कारण कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. महाडला अशीच दुर्घटना घडली होती, त्यामुळे पूल वाहून गेला होता आणि अनेक लोकांचा त्यामुळे बळी गेला. तर ते आम्ही प्रिकॉशन म्हणून आम्ही तो वाहतुकीसाठी पूल बंद करतो. आणि ज्या वेळेला पुलावर पाणी ज्यावेळेला 61 फुटाचं पाणी पुलावरून पलीकडे जातं आणि 63 फुटाची ज्या वेळेला पाण्याची पातळी त्यावेळेला आपली मशानभूमीमध्ये पाणी येतं. त्यानंतर आपण इचलकरंजी महापालिकेच्या वतीने टाकूर या ठिकाणी आपण त्या अंतविद्येसाठी आपण त्या ठिकाणी मशानभूमीवर ठेवले जातो. त्यामुळं ज्यावेळेला 68 फुटाची पाण्याची पातळी वाढते त्यावेळेला आपण जे शेळके मळ्यातील कटके गल्ली पहिली आहे त्या पहिल्या घरामध्ये पाणी जातं. त्याच्या आधीच आम्ही त्या लोकांना सतर्क राहण्याचे इशारे दिलेले असतात आणि त्या बागवानपट्टी असो, बुजवारपट्टी असो किंवा या पूर्ण आम्ही असे 5 गट तयार केलेले आहेत. तर ज्या ज्या वार्डामध्ये पाणी शिरू शकतं त्या ज्या वार्डाप्रमाणे आपण या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी त्यांच्या निवारा केंद्र छावण्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तर समजा त्या घरात अचानक पाणी आलं तर आपण त्या नागरिकांना, त्या लहान मुलांना